अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवारी शहरभर उत्साहात प्रारंभ झाला। शहरातील महापालिकेच्या 7 आरोग्य केंद्रांवर तसेच 225 पोलिओ बूथ केंद्रांवर 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली। महापालिका आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनबद्ध तयारीमुळे लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्यानं पालकांनीही समाधान व्यक्त केलं। कैलासवासी बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथे महापौर ज्योती गाडे आणि महिला व बालकल्याण समिती उपसभापती वर्षा सानप यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओचा डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, नगरसेविका मंगल लोखंडे, डॉक्टर सुधा कांक्रिया, डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर धनंजय कुलकर्णी, रोटरी क्लब अध्यक्ष सुनील कटारिया, डॉक्टर दिलीप बागल, योगेश औटी, डॉक्टर शिल्पा पाठक, डॉक्टर वृषाली पाटील, डॉक्टर भाग्यश्री अंबिरे, डॉक्टर जोशी, डॉक्टर वृषाली आरू, संगीता दळवी, कविता खिलारी आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महापौर ज्योती गाडे म्हणाल्या, पल्स पोलिओचे 2 थेंब हे प्रत्येक बालकाच्या निरोगी, सदृढ आणि सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत लाभदायक आहे। मनपा आरोग्य विभागाने शहरातील प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्यासाठी व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी केली असून यंदाचं लसीकरणाचं उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केलं जाईल। आज ज्या बालकांना काही कारणास्तव लसीकरणाचा डोस मिळू शकला नाही, त्या प्रत्येक बालकाच्या घरी पुढील 5 दिवस आरोग्य विभागाची विशेष पथकं जाऊन पल्स पोलिओचा डोस देणार आहे। एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी मनपा कटिबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलं। यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सविस्तर माहिती देत शहरातील लसीकरण नियोजन, बूथ व्यवस्था आणि पुढील 5 दिवसांच्या घरभेट मोहिमेबाबत मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर वृषाली आरू यांनी उपस्थित मान्यवर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि पालक यांचे आभार मानले। अहिल्यानगर शहरातील तोफखाना आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ नगरसेविका शीतल अजय ढोणे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी डॉक्टर श्रद्धा ढोणे, भारत ढोणे, डॉक्टर कांचन रच्चा, डॉक्टर शुभम गाडे, सचिन गरकर, रोहिणी सानप आदी उपस्थित होते। तर उपस्थितांनी पालकांना आपल्या बालकांना नियमित लसीकरणासोबतच पल्स पोलिओचे 2 थेंब देण्याचं आवाहन करत पोलिओमुक्त भारताच्या संकल्पाला बळकटी देण्याचं आवाहन केले। नमस्कार। आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत पोलिओ मोहीम याचं अभियान राबवलं जातं। तर मी अहिल्यानगरकरांना एकच विनंती करेन की आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रावर किंवा आपल्या जवळच्या बूथवर जाऊन आपल्या 5 वर्षाखालील मुलाला अवश्य पोलिओ डोस पाजा आणि आपला हा भारत देश पोलिओमुक्त करूया। धन्यवाद। नमस्कार, मी वर्षा रोहन सानप, उपसभापती महिला बाल कल्याण विभाग, अहिल्यानगर महानगरपालिका। आज आपल्या अहिल्यानगरमध्ये महानगरपालिका आरोग्य विभाग यातर्फे पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपल्या विभागातील 0 ते 5 वर्षापर्यंतचे बालकांना आपल्या घराजवळील, आपल्या परिसरातील सरकारी रुग्णालयात किंवा बूथवरती नेऊन हे 2 थेंब प्रत्येक बालकाला दिले पाहिजे। आपल्या देशाला पोलिओमुक्त करण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे। 2 थेंब पोलिओचे आयुष्यभर संरक्षणाचे हे ब्रीदवाक्य आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि येणारे जे बालक आहेत ते म्हणजे आपले नागरिक आहेत भविष्यकाळातील, तर त्यांचं आपण भविष्य हे संरक्षित केलं पाहिजे। तर प्रत्येक पालकांनी ही जबाबदारीने आपल्या पाल्याला हे 2 थेंब पोलिओचे दिले पाहिजे, एवढंच म्हणेन। धन्यवाद। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।